स्टेशनच्या अंतर्गत घडलेली आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्यांची माहिती देऊ। त्या जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये अद्याप पर्यंत 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि आज पाहतो ते सर्व PCR रिमांड कस्टडीमध्ये आहेत। पुढे त्याच्यामध्ये काही गोष्टी बाबी निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने पुढील तपास सदर पोलीस स्टेशनचे जे API आणि PI त्या ठिकाणी करतायत आणि त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितच डेव्हलपमेंट होत आहे। सर काही तक्रार दाखल झाली आहे का म्हणजे काय नसल्यामुळे तक्रारी किती आलेल्या आहेत नाही काही गोष्टीत लेखी किंवा तोंडी अशा कंप्लीट येत आहेत पण त्याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी जे कॉन्क्रीट एव्हिडन्स किंवा त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठवतो। या तक्रारी जे भंडारा गडचिरोली इकडून आलेल्या आहे का म्हणजे साधारण सदरमध्ये दाखल झाली नाही त्यामध्ये काही दुसऱ्या जिल्ह्यातल्या सुद्धा पण आहेत त्याला एखाद्या लोकांना जर माहिती कळाली तरी त्याच्यामध्ये काही लोकांनी पैसे घेतल्याचा काही शिक्षण अधिकाऱ्यांचा असे त्यामध्ये ॲलिगेशन होतात पण त्याच्या अनुषंगाने जोपर्यंत आपल्याला कॉन्क्रीट किंवा त्याच्यामध्ये चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्या संबंधी आपल्याला काही सांगता येणार नाही। सर भंडारा जिल्ह्यात वरठी इथली शाळा आहे त्याची काही तक्रार दाखल झालेली आहे का किंवा जुनी तक्रार होती त्याचा तपास आता सदर PSनी नव्याने सुरू केलेला आहे? नाही त्याच्यामध्ये आम्ही माहिती घेत आहोत तक्रार आलेली आहे का नाही आलेली त्या संबंधी मला आता सांगता येणार नाही। सर या प्रकरणात जानेवारी महिन्यात डेप्युटी डायरेक्टर म्हणजे शिक्षण उपसंचालक विभागाने 800वर शाळांत ID हॅक झाल्याची तक्रार दिलेली होती सायबर पोलिसांकडे त्याबाबतीत काय तपास करण्यात आला किंवा काय त्याच्यातून तपासातून माहिती सामोरे आली आतापर्यंतच्या तपासात? त्याच्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला जानेवारीमध्ये ती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि तो एक शालार्थ IDचा हा फेक शालार्थ ID आहेत किंवा ट्रान्सफर ID कुणी तयार करण्यात आले तो टेक्निकल इश्यू असल्यामुळे त्या संदर्भात आमचे सायबरचे इन्चार्ज त्या ठिकाणी पुढील तपास करत आहेत। सर या प्रकरणी सायबरमध्ये जी तक्रार दाखल झाली होती त्या संदर्भात काही दोन्ही म्हणजे सदर PS आणि हे काही लिंकअप आहे का आणि मोडस जी आहे ती एकाच प्रकारची आहे का आणि त्या अनुषंगाने पुढे तपासात काही होणार आहे किंवा होत आहे किंवा काही नाही जे सदर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये काही बोगस डॉक्युमेंट मिळून तो त्या ठिकाणी शिक्षक नसताना सुद्धा शिक्षक आहे असं दाखवलं गेलं हा स्वरूपाचा तो गुन्हा आहे किंवा बोगस डॉक्युमेंट माहिती असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या मदत करण्यात आली आणि जो सायबरचा विषय आहे हा ID त्यांच्या चोरल्या किंवा कुणी तयार केल्या किंवा त्याच्या संबंधी हा टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते थोडंसं त्यांचं लिंकअप आहे नाही याचा आम्ही तपास करत आहोत। सायबर तक्रारीला 4 महिने झाले या 4 महिन्यात काही प्रगती झालेली आहे काही कुठला निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचला नाही त्याच्या अनुषंगाने निश्चितच तपास सुरू आहे जोपर्यंत जो काही टेक्निकली त्यांच्या बाबी आहेत त्या जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढील तपास होत राहील आणि निश्चितच त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला इनपुट मिळून आम्ही त्या आरोपींपर्यंत पोहोचू। सर आता की जी एक सदर्भात तक्रार दाखल झाली आहे त्यात आधीच्या ज्या शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख आहे या सगळ्या प्रकरणात त्यांची देखील चौकशी होईल का? या आधीचे शिक्षणाधिकारी होते ज्यांचं नावही तक्रार नाही निश्चितच आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या बोगस प्रस्ताव बनवण्यात आला आहे त्या प्रस्तावावर ज्या नावानिशी सिग्नेचर आहेत त्या अनुषंगाने त्या सिग्नेचर खऱ्या आहेत खोट्या आहेत त्यांच्याच आहेत की इतर व्यक्तींनी करण्यात आलेत याच्या संबंधी आम्हाला निश्चितच चौकशी करावी लागेल कारण डॉक्युमेंट पूर्ण त्या ठिकाणी बोगस बनवलेले होते त्यामध्ये ZP आवक जावक सुद्धा नंबर जे टाकले ते सुद्धा आम्हाला प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी चुकीचे आढळून आलेले आहेत त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निश्चितच संबंधित अधिकाऱ्यांकडून सुद्धा त्यांची माहिती घेऊ त्यांची सुद्धा चौकशी करू। सर या प्रकरणामध्ये SIT नेमण्याची मागणी केली जाते या सगळ्या प्रकरणाचा तपासासाठी नागपूर पोलीस काही वेगळी टीम वगैरे तयार करून हा सगळा तपास करत म्हणजे